पालकांनो, टीनेजरमधली मुलं म्हणजे संघर्ष अटळ असतो. या मुलांशी कसं वागावं हेच आता अलीकडे आपल्याला कळेनासं झालं आहे. टीनेजर मुलांना वाढवताना पालकांच्या ॲक्शनला मुलांची रिॲक्शन मिळतेच मिळते. मुलं जर तुमच्या अपेक्षांनुसार नाही वागली की वाद प्रतिवाद सुरू होतात. मग हे जर संघर्ष कमी करायचे असतील तर या मुलांशी वागताना आपल्याला काही स्ट्रॅटेजी ठरवाव्या लागणार आहेत. तुमच्या मुलांना तुमच्याशी वागताना काही बाउंड्रीज ठरवू देऊ. मुलांनी आयुष्यामध्ये स्वतःच्या मर्यादा कशा ठेवायच्या हे जर त्यांना शिकायचं असेल तर त्यांना घरातच सराव करण्याची, अनुभव घेण्याची संधी देऊया. उदाहरणार्थ, शाळेतून आल्याबरोबर खूप प्रश्न विचारू नका, ही मुलांनी पालकांना घालून ठेवलेली बाउंड्री. दुसरं, घरी आल्यावर मला जरा सेटल होऊ दे, जरा खाऊ दे, रेस्ट करू दे, मग सांगतो की दिवसभरामध्ये काय झालं. आठवड्यातून एक दिवस शाळेच्या अभ्यासाबद्दल बोलायला ठरवून घेऊया, म्हणजे रोज त्याच विषयावरती बोलावं लागणार नाही. हे सूत्र जर आपण पाळलं ना पालकांनो, तर थोडासा संघर्षाची धार जरा कमी होईल. मुलं तुमच्याशी बोलायला त्यांच्या रूमच्या बाहेर आली की तुम्ही टोमणे मारायला लागता. वा वा वा, आज चक्क रूमच्या बाहेर आलात तुम्ही जेवायला, आज वेळ मिळाला वाटतं पालकांशी बोलायला. तेव्हा खोलीमध्ये ताट नेण्याची वेळ आलेली नाही आहे. तू जर जरा 5 मिनिटं खोलीबाहेर आला असतास तर काही बिघडलं असतं का? आपण बोलू शकलो असतो. हे ज्या वेळेला आपण थोडं टोमणेवजा पद्धतीने म्हणतो त्यावेळेला मग तो संघर्ष वाढत जातो. पण आपण जर का असं समजून घेतलं की या वयामध्ये मुलांना स्वातंत्र्य प्रिय असतं, हे अगदी नॉर्मल आहे की ते त्यांच्या खोलीमध्ये जास्त वेळ असतात. मी असं नाही म्हणत आहे, पण 10 पैकी किमान 2 ते 3 वेळा आपण टोमणे मारणं जरा कमी करूया, कारण प्रत्येकाच वेळासारखं टोचलं पाहिजे असं नाही आहे. कधीकधी ना मुलांना एक्सपर्ट असण्याचा फील द्यायला हरकत नाही. या वयात मुलांना असं वाटतं की मला खूप कळतं, मला खूप ज्ञान आहे, मला सगळं माहीत आहे. मग ते असं वागत असतील तर ते अहंकारी आहेत असं नाही आहे. तर ते शिकत असतात, मोठे होत असतात, त्यांचा आत्मविश्वास वाढत असतो. म्हणून प्रत्येक वेळा मुलांना किंवा मुलींना चुकीचं सिद्ध करण्याची गरज नाही आहे. आपण असं म्हणूयात की मला खरंच या क्षेत्रातलं काही माहीत नाही, मला या गोष्टीतलं काही माहीत नाही, तू सांगतोस का किंवा तू शिकवतेस का? मग मुलांना थोडंसं बरं वाटायला लागतं की मलाही काहीतरी कळतं आहे. जेव्हा मुलं त्यांच्या मित्रांबद्दल सांगत असतील तेव्हा कृपा करून त्यांच्या मित्रांवर टीका करू नका. आणि खूप प्रश्न विचारले की मुलं लगेच बोलणं बंद करतात. म्हणून मुलांबद्दल मोजकेच प्रश्न, मित्रांबद्दल विशेषतः, कारण या वयात पालकांनो मित्र हे नंबर 1वर असतात, प्रायोरिटीवर. त्यामुळे त्यांच्या मित्रांना जर आपण काही बोललो किंवा तुझी ही संगत चांगली नाही, ती संगत चांगली नाही, मला कळतं आहे तुम्ही म्हणाल की आम्ही सगळंच बंद करून टाकायचं का, तर तसं नाही आहे. पण जर आपण त्याची धार, तीव्रता कमी करूया, थोडंसं कमी प्रश्न विचारू, थोडं टोचणं कमी करू, थोडा तो विषय हळूहळू स्लो डाऊन करत बोलू. कारण जेव्हा आपण मित्रांबाबत काय करू नये असं आपण शब्द वापरायला लागतो, तोपर्यंत मुलांचा राग खूप वर पोचलेला असतो. कारण त्यांना असं वाटतं की माझी जी सगळ्यात प्रिय गोष्ट आहे त्याच्यावरच घाव घातला जातो आहे. तेव्हा थोडंसं शांतपणाने घेऊया, हळूहळू घेऊयात, सारखं नको. थोड्या दिवसांनी बोलू शकता तुम्ही. मुलांनी जर चुका केल्या तर त्यांच्या क्षमतेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. कारण एखाद्या वेळेला मुलाची चूक झाली म्हणून तो पूर्णपणे कामातून गेला असं होत नाही. मुलं जर पुन्हा प्रयत्न करत असतील तर ह्या चुका ते पुन्हा करणार नाहीत असा विश्वास आपण बोलून त्यांना दाखवला पाहिजे. ते जे काही करतील त्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि जुन्या चुकांची सातत्याने आठवण करून द्यायची गरज नाही. तुम्हाला जर खरोखर चांगलं पालक बनायचं असेल तर आपण आधी स्वतःची काळजी घेऊया. मुलांशी मला जर खूप कठीण विषयावर, एखाद्या अवघड विषयावर त्याच्याशी चर्चा करायची आहे, बोलायचं आहे, मी शांत आहे का, मी स्थिर आहे का, याची खात्री करून घ्या. काय होतं की रागाच्या याच्यामध्ये किंवा अहंकार असेल तर आपलं मन हर्ट झालेलं असतं, दुखावलेलं असतं. अशा मनस्थितीत जर आपण मुलांशी बोललो पालकांनो तर मग त्याचा जो परिणाम व्हायचा तोच होतो. म्हणून आपण रोज स्वतःची काळजी घेऊयात, जेणेकरून मुलांना पण सुरक्षित वाटेल आणि तुम्ही पण मार्गदर्शन करू शकाल. तर ह्या 4-5 गोष्टी जर सांभाळल्यात तर जरा टीनेजरची आणि तुमच्या दोघांमधल्या संवादाची धार थोडी कमी होईल, संघर्ष कमी होतील, समजुतीने बोललं जाईल, समजून घेतल्या जाईल. धन्यवाद.